लातूर जिल्ह्यातील निलंगा नगरपालिका हद्दीतील पीरपाशा दर्गा परिसरात नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा आणखीन एक भीषण नमुना समोर आला आहे। येथील एका मोठ्या उघड्या नालीत पडून दिगंबर भोसने यांच्या बैलाचा गुदमरून जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शहरातील रस्त्यांची आणि गटारांची झालेली दुर्दशा निष्पाप जनावरांच्या जीवावर उठल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय। मिळालेल्या माहितीनुसार दिगंबर भोसने यांचा बैल पीरपाशा दर्गा भागातून जात असताना अचानक अनियंत्रित होऊन रस्त्यालगत असलेल्या खोल आणि रुंद नालीत पडला। नालीतील साचलेली घाण, पाणी आणि गाळ बैलाच्या तोंडात आणि नाकात गेल्याने श्वास गुदमरून बैलाचा जागीच अंत झाला। ही घटना घडताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। प्रशासकीय अनास्थेचा बळी। निलंगा शहरातील अनेक भागात नाल्यांवर झाकण नाहीत किंवा त्या अर्धवट अवस्थेत आहेत। पीरपाशा दर्गा भागातील या नालीची दुरावस्था अनेक दिवसापासून आहे। शहरातील नाली आणि रस्त्याच्या दुर्दशेचा हा बळी आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी केली आहे। वारंवार तक्रारी करूनही नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। भरपाईची मागणी। मृत पावलेला बैल हा शेतकरी दिगंबर भोसने यांच्या उदरनिर्वाहाचं साधन होता। या घटनेमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळेच माझ्या बैलाचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे प्रशासनाने या नुकसानीची तात्काळ दखल घेऊन योग्य ती भरपाई द्यावी, अशी मागणी पीडित शेतकरी भोसने यांनी केली आहे। आता या घटनेनंतर तरी झोपलेल्या नगरपालिका प्रशासन जागं होणार का आणि संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या ठिकाणी या निलंगा नगरपालिकेच्या नालीमध्ये ही या ठिकाणी हे बैल कसं मेले बघा। हे काही भोसने मामा आहेत। मामा, नाव सांगा तुमचं। हे कसं झालं, हे बैल कसं मेले? नाली न दिसल्यामुळं मुंडीवर पडला। जवळपास ही नाली जवळपास एक मांडे एवढी तर नाली आहे। 4 ते 5 फुटाची नाली आहे या ठिकाणी। 4 फुटाची। या 4 फुटाच्या नालीमध्ये एवढं ही गवत, ही पंधाड एवढं वाढलंय। त्या बैलाला न दिसल्यामुळे ते बैल मध्ये पडून या ठिकाणी काय असं हे अशा प्रकारे हे दुःखद घटना घडली आहे। अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।